रात्रीचे ठीक 12 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मी माझ्या खोलीत एकटाच होतो. पण अचानक मला जाणीव झाली की खोलीत मी एकटाच नाहीये. माझ्या मागच्या भिंतीवर एक सावली हलत होती. पण खोलीत माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मी घाबरत मागे वळून पाहिलं तर तिथे भिंत होती. पण जसा मी पुन्हा वळलो तसा माझ्या कानापाशी कुणीतरी हळूच श्वास घेतल्याचा आवाज आला. कोण आहे तिथे? मी थरथरत्या आवाजात विचारलं. उत्तर मिळालं नाही. पण आरशात पाहिल्यावर माझे पाय जमिनीला खिळले. आरशात माझी सावली माझ्या हालचालींच्या विरुद्ध वागत होती. मी हात वर केला पण आरशातल्या सावलीने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून मला शांत राहण्याचा इशारा केला. त्या सावलीच्या हातात एक जुनी चावी होती. तीच चावी जी माझ्या आजोबांच्या बंद कपाटाची होती. जे कपाट गेल्या 10 वर्षापासून कुणीही उघडलं नव्हतं. मी धावत त्या कपाटापाशी गेलो. कपाट उघडलं आणि आत जे होतं ते पाहून माझी शुद्ध हरपली. तिथे एक जुना फोटो होता ज्यात हुबेहूब माझ्यासारखा दिसणारा एक मुलगा उभा होता आणि त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं, पुढचा नंबर तुझा आहे कारण तू एकटा नाहीस. मी मागे वळून पाहिलं तर आरशातली ती सावली आता माझ्या समोर उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू होतं. अशाच थरारक आणि रहस्यमय कथांसाठी पाहत रहा रेणुका क्रिएशन. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात काय झालं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा.